चला खास बातमीने सुरुवात करूया। भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक दिलेली आहे। भारताने पेनल्टी शूटआउट म्हणजे ग्रेट ब्रिटनला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 ने पराभूत केलं। आता भारतीय संघ यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकापासून केवळ 2 पावलं दूर आहे। भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना रोमांचक झाला। भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग याने दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती। मात्र सामन्याच्या 17व्या मिनिटाला भारताचा खेळाडू अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आलं। त्यामुळे भारताला 3 क्वार्टरमध्ये 10 खेळाडूंसह खेळावं लागलं। त्यानंतर इंग्लंडच्या ली मॉर्टननं 27व्या मिनिटाला गोल केला। यामुळे मॅचमध्ये दोन्ही संघाची बरोबरी झाली। 4 क्वार्टर संपल्यानंतर दोन्ही संघाचा स्कोअर 1-1 असा बरोबरीत होता। यानंतर पेनल्टी शूटआउटचा अवलंब करण्यात आला। भारताचा गोलकीपर PR श्रीजेश यानं द वॉल बनत पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडचे 2 गोल रोखले। मात्र भारतानं 4 गोल करत उपांत्य फेरीत धडक मारली। ब्रिटनचा 4-2 असा पराभव केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केलं। हॉकी संघाचा खेळाडू सुमित कुमार यानं जर्सी काढून हवेत फिरवली। यामुळे अनेकांना 2002 मध्ये सौरव गांगुलीनं लॉर्ड्सवर जर्सी काढून फिरवल्याची आठवण झाली। यानंतर बघूया सोसायटीतील सदस्य आणि सोसायटी कमिटीमधील वाद काही नवा नाही। अनेकदा सोसायटीतील सदस्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। मुंबईत एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना या सगळ्या वादातनं घडलेली आहे। सोसायटी बैठकीत झालेल्या वादातून एकानं अध्यक्षाचा चक्क अंगठाच कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मुंबईच्या दहिसर पश्चिम इथं ही घटना घडली। इथल्या अमरनाथ अपार्टमेंटमध्ये रविवारी सकाळी सोसायटी अध्यक्षांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला अध्यक्षांसह सदस्यांची उपस्थिती होती। यावेळी सोसायटी सदस्य आदित्य देसाई यांचा सोसायटी अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यासोबत वाद झाला। या झटापटीत अध्यक्ष नित्यानंद परिहार यांनी चक्क दाताने आदित्य यांचा अंगठाच तोडल्याचा आरोप होतोय। घडलेल्या प्रकारानंतर सारेच हैराण झालेत। दहिसर पश्चिम इथल्या पोलीस स्थानकात संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे। हा प्रकार का घडला याचा पोलीस तपास करतात। आदित्य देसाई यांना तात्काळ सोसायटीतील इतर सदस्यांनी रुग्णालयात दाखल केलं। उपचार करून आदित्य देसाई यांना घरी सोडण्यात आले। मात्र या भयानक प्रकारामुळे सोसायटीत सध्या तणावाचं वातावरण बघायला मिळतंय। पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। पुणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। यानंतर नदीकाठच्या पुणेकरांना इशारा देण्यात आला। एकतानगर निंबजनगर भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास प्रशासनानं सुरुवात केली। लष्कराचे जवानही पावसात नागरिकांना बाहेर पडण्याचं आवाहन करतायत। बोटीतून नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं। आर्मीचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत त्यांच्याच मदतीनं बाहेर पडता येईल अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। पाणी मोठ्या प्रमाणावरती वाढतंय। किती काळ 45,000 क्युसेकनं विसर्ग जो आहे तो सुरू राहील याबद्दल मात्र काही सांगता येत नाही। डेक्कनवरील पुलाच्या वाडीत हे पाणी शिरलंय। पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सुद्धा एकतानगर परिसराची पाहणी केली। नागरिकांना कुठल्याही मदतीसाठी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आले। तर अनेक नागरिक यापूर्वीच्या अनुभवामुळे आधीच नातेवाईकांकडे गेल्याचं प्रशासनानं सांगितलं। पुण्यात धरण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे आणि धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येतोय। गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवरती आलं। पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला। त्यामुळे सिंहगड रोड परिसरातील एकतानगर भागात सोसायट्यांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील ब्ल्यू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतराचे आदेश दिलेत। जो सकल भाग आहे त्या सकल भागातल्या जवळजवळ 100 ते 125 लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। या यंत्रणा त्या ठिकाणी जागेवरती आहेत। लोकांना सावध केलं गेलंय। खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं धरण भरू लागलंय। धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या। जास्तीचं सोडा 65% पाणी संध्याकाळपर्यंत खडकवासल्याला राहील असं बघा, जेणेकरून रात्री जरी पाऊस आला तर तेवढं 35% धरण भरण्याच्या करता जागा आपल्याला शिल्लक राहील। पुण्यातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर लष्कर, NDRF आणि SDRFची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। गेल्या आठवड्यात पुण्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला। धरणाचं पाणी सोडल्यानं पुण्यातील एकतानगरसह अनेक भागात पाणी शिरलं होतं आणि त्यात अनेकांचं मोठं नुकसान झालं।
याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेतली। या भेटीनंतर राज ठाकरे रविवारी सकाळी पुण्यात पोहोचले। यावेळी एकता नगरमधील नागरिकांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला। एकता नगरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली। राज ठाकरे यांनी यावेळी पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या। त्यांना प्रशासन मदत करते की नाही याची माहिती घेतली। पाणी शिरल्यानं त्यांना किती नुकसान झालं याचीही राज यांनी माहिती घेतली। यावेळी नागरिकांनीही राज ठाकरे यांच्या समोर कैफियत मांडली। मुळा मोठा रिव्हरफ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे तज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल। संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे 2 तरुण विजेच्या धक्क्याने मृत पावले त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा धनादेश तात्काळ मंजूर केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं। पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळतोय। नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे। दारणा, नांदूर, मधमेश्वर, कडवातून विसर्ग सुरू करण्यात आला। शनिवारी दिवसभर पावसाने शहरात मुक्काम ठोकला। 2 महिन्यात पहिल्यांदा खऱ्या अर्थानं पावसाळा जाणवला। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोसळधारेने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 72.50% जलसाठा झाला। संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदा घाटावर पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळते। तुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याला पाणी लागलंय। रामकुंडासह लहान मंदिरांभोवती पाण्याचा वेढा पडलाय। रामकुंडावरील अनेक छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील दुकानं हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। चांदुरीमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ करण्यात आली आहे। नदीकाठावरील खंडोबा मंदिर पाण्याखाली गेलं। इगतपुरी तालुक्यातील भाम धरण परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। इगतपुरी तालुक्यातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। गेल्या 2 दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे आणि मुसळधार पावसाने आणि गंगापूर धरणातून त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्यानं गोदाकाठच्या नागरिकांची तारंबळ उडाली। गोदाकाठावरील अनेक पर्यटकांची वाहनं अडकली। नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सूचना देऊनही नागरिकांनी वाहन न काढल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिक आणि पालिका प्रशासन यांच्या मदतीने पाण्याच्या प्रवाहात अडकलेली वाहनं काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यातच रामकुंड परिसरातून 29 वर्षीय युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली। डोळ्यादेखतच मुलगा वाहून गेल्यानं त्याच्या आईने टाहो फोडला। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते। 3 वर्षाची मुलगी देखील पाण्यात पडली होती, मात्र तिला वाचवण्यात जीवरक्षकांना यश आलं। सरकारी यंत्रणा फील्डवर आहेच, मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे। अगदीच गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केलंय। शहराच्या ग्रामीण भागाला 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलंय। यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर जिल्ह्याच्या धरणांमधील पाणी साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली। गंगापूर धरणासह 6 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यातच आता नाशिकच्या पुराचा फटका आमदारांना देखील बसल्याचं दिसून आलंय। देवळाली मतदारसंघातील लोह शिंगवे वंजारवाडीला जोडणारा नाल्याचा पूल पाण्याखाली गेल्यानं देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागला। दशक्रिया विधीसाठी जाताना रस्त्यावर पाणी असल्यानं ट्रॅक्टरवर उभं राहून सरोज अहिरे यांनी नाल्यावरील पूल ओलांडला। त्यांचा ट्रॅक्टरमधील प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलंय। त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या पायऱ्यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरलं आणि यामुळे दक्षिण दरवाजाजवळील गायत्री मंदिर देखील पाण्याखाली गेलं। यावेळी पाण्याबरोबरच कचरा देखील वाहत आल्याचं दिसून आलं। राज्यात मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या दमदार पावसानं हजेरी लावली। अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मुसळधार पावसानं राज्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढला। राज्यातील धरण 62.89% भरलंय। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरण आणि बंधाऱ्यामधून रविवारी सकाळपासून विसर्ग सुरू आहे। परिणामी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येणार आहे। सध्या मराठवाड्यातील एकूण धरणसाठा हा 19.91% पोहोचला। पावसाला जवळजवळ 2 महिने होत आले असले तरी मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं धरणं अजून कोरडीच असल्याचं चित्र आहे। मागील काही दिवसात झालेल्या पावसाने धरणांच्या जलसाठ्यात काही अंशी वाढ झाल्याचं जलसंपदा विभागाने सांगितलं। नाशिकच्या 5 धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असल्यानं जायकवाडीमधील धरण साठ्यात आता वाढ होणार आहे। मराठवाड्यातील सर्वाधिक क्षमतेचं असणारं जायकवाडी धरण मागील काही दिवसात केवळ 4 ते 5% आलं होतं। गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने हा साठा आता वाढला। जायकवाडी धरण 10.35% भरलंय। मराठवाड्यातील इतर धरणांमध्ये पाणी साठ्यात हळूहळू वाढ होतानाचं चित्र आहे। या धरण साठ्यात हळूहळू वाढ होत असली तरी सिंचनासह शेती आणि पिण्यास किती दिवस हे पाणी पुरेल याची शंका आहे। राज्याच्या विविध भागात सध्या पावसाचा जोर पाहायला मिळतोय। पुणे, नाशिक आणि
सातारा परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. असं असतानाच राज्यातील प्रसिद्ध देवस्थान परिसरही पावसामुळे जलमय झालाय. लोणावळ्यातील कार्ला गडावरही पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी कमरेभर पाणी आले. एकविरा देवी आईचे भाविक याच पाण्यातून वाट काढत गडावर चालत जात असल्याचं पाहायला मिळतंय. तुफान पावसामुळे एकविरा गडावर नैसर्गिक धबधबे वाहू लागले. परिणामी एकविरा गडावरील निसर्ग बहरलाय. तिकडे धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यानं पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवडकरांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी मंदिर परिसरात पाणी शिरल्यानं मुख्य संजीवन समाधी मंदिर पाण्याखाली गेलंय. साताऱ्यातही पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. धोम धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. याचा फटका साताऱ्याच्या वाई इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिराला बसला. धोम धरणातील विसर्गामुळे कृष्णा नदीच्या काठी असलेलं गणपती मंदिर पुराच्या पाण्याने वेढलं गेलंय. इतकंच नाही तर मंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्तीलाही पाण्याचा वेढा पडलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र ओबीसी नेत्यांनी जरांगेंच्या मागणीला कडाडून विरोध केला. आता वंचित बहुजन आघाडीनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवलाय. पुसद इथं झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी मराठा हे खरे ओबीसी नसल्याचं विधान केलंय. की कुणबी मराठ्यापासून सावध राहा, की कुणबी मराठ्यापासून सावध राहा. विधिमंडळातील कुणबी आमदार मराठ्यांबरोबर असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. आत्ताचं जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धोका असल्याचं विधानही प्रकाश आंबेडकरांनी केलंय. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? 100% धोका आहे. इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुसद इथल्या सभेत ओबीसी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नसल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात आरक्षणावरून नव्या वादाला तोंड फुटलं. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनीही भाष्य केलंय. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार जरांगेंनी केला. त्यांचं उत्तर काय देणार नाही. त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो. समाजाने केला, समाजही त्यांचा आदर करतो. मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धारही जरांगेंनी व्यक्त केला. गोरगरिबाचं कल्याण होईल असंच मी पाऊल उचलतो आणि सगळ्या जाती धर्माला 100% गोरगरिबाला न्याय देईल. प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर जरांगेंनीही आपली भूमिका ठाम ठेवली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणार असा निर्धार जरांगेंनी केलेला आहे. रविवारी आंतरवाली सराटीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगेंनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. यावेळी मनोज जरांगे यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधलाय. राणेंनी केलेल्या टीकेचा जरांगे यांनी खरपूस समाचार घेतलाय. मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय. सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो. मी बघायला लागलो तर लय भजिती होईल सगळ्यांची, लय भजिती होईल. कोकणा सुद्धा मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही. मी क्लिअर सांगतो फुकट धमक्याने देतो. आगामी विधानसभेच्या निवडणुका लढवणार असून कुठल्याही आघाडीत जाणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय. हे काहीच खरं नाही. बाकीचे आघाड्यांचा काय खरं नाही. दुकाने निवडणुकांच्या तोंडावर जरांगेंनी मराठा समाजाला आवाहनही केलंय. तो कोणत्या पक्षाचा असल्या गावात आला की त्याला विचारायचं आरक्षण आता देतो. तो नाहीच म्हणणार निवडणूक झाल्यावर मग तो आपला कसा. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यावरही जरांगेंनी निशाणा साधलाय. पुढे जेलची हवा खात असणारे मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी शनिवारी मोठा बॉम्ब फोडला. वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणलेलं असताना वाझेंनी गंभीर आरोप केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख पीएम मार्फत वसुलीचे पैसे घ्यायचे असा आरोप वाझेंनी केलाय. वाझेंचे हे आरोप म्हणजे गृहमंत्री फडणवीस यांची चाल असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला. जेलमधील आरोपींचा वापर फडणवीसांना करावा लागत असल्याचा हल्लाबोल रविवारी पुन्हा एकदा देशमुखांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर 2 खुनाचे गुन्हे आहेत सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत. देवेंद्र फडणवीसजींना कुठलेही उपद्रव करण्याची त्यांना गरज भासत नाही. त्यांचं काम नेहमीच प्रामाणिक राहिलं आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणावा अशी मागणी सत्ताधाऱ्यांना केली. तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल
तो राज्य शासनाकडे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा। अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता। महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही, तो त्यांनी का जाहीर केला नाही? वाजेंनी केलेल्या आरोपांनंतर राज्यात राजकीय घमासान सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होते। बारामतीमध्ये अजित पवार यांनी जनता दरबाराला हजेरी लावली, तसंच विविध विकास कामांची पाहणी केली। यावेळी शहरातील शारदा प्रांगणात अजित पवार यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 1000 वृक्ष वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। अजित पवार यांचं भाषण सुरू असतानाच काही अतिउत्साही कार्यकर्ते एकच वादा अजितदादा अशा घोषणा देत होते। यावेळी घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते इतके उत्साहात होते की अजित पवारांना आपलं भाषण थांबवावं लागलं। या घोषणाबाजीवरून अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कोपरखळी मारली। लक्षात आलेलं आहे, बसा जरा, हा वादा कुठं लोकसभेला गेला होता कुठं? यावेळी सत्कार कार्यक्रमावरूनही दादांनी कार्यकर्त्यांना टोला हाणला। नुसता सत्कार कशाला करताय? सत्कार करण्यापेक्षा बटन दाबा माझ्या सगळे प्रमुख आपल्याच बरोबर होते। वृक्षारोपण कार्यक्रमावरूनही अजित पवारांनी खोचक टिप्पणी केली। वाढलेली जाणं मला हीच मध्ये एवढं काही मला वेळ संपलं नका, ती काही एवढा नाही, परंतु म्हणत नाही। अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी मिश्किल उत्तरांसाठी ओळखले जातात। मात्र या कार्यक्रमातील अजित पवारांची टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली आहे। लोकसभा निवडणूक निकाल लागून 2 महिने पूर्ण झालेले आहेत। आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे राजकीय पक्षांना वेध लागलेले आहेत। सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली। महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत शनिवारी भाषण केलं, ते देखील याचीच प्रचिती देणारं होतं। फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कानपिचका दिल्या। आपलेही काही कार्यकर्ते असे असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता फसवतात। काय होणार आहे, झालं काय पडतो? निरुत्साही कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी सल्लाही दिला। अशा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, 3 महिने तुम्ही घरी बसले तर 3 महिने तुम्हाला सत्ता देतो, मग तुम्हाला काय करायचं? उत्साही कार्यकर्त्यांना मैदानात येण्याचं आवाहनही फडणवीस यांनी केलं। ज्यांना लढण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी मैदानात या, तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आणून दाखवेल। या भाषणातून फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केलेला अधिकारी सचिन वाझे यांनी शनिवारी महाराष्ट्रातील राजकारणात बॉम्बगोळा टाकला। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले। त्या आरोपांनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। वाझेंच्या याच आरोपांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला। या भारतीय जनता पक्षाला काय काम नाही, हे आता तुरुंगातल्या गुंडांना त्यांचे प्रवक्ते बनवून आमच्यावरती आरोप करायला लावतात। यावेळी संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीसांना सल्लाही दिला। फडणवीसांनी या प्रकारचं राजकारण थांबवायला पाहिजे। अजून तरी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवरूनही राऊतांनी निशाणा साधला। स्वतंत्र लढणार ना, मग त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे सरकारनं। ती देवाणघेवाणीची चर्चा होत असते बंद दारात। मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राऊतांनी सत्ताधारी महायुतीला इशारा दिला। आम्ही मुंबई महाराष्ट्र एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही, त्यांच्या मागे किती मोठी शक्ती असू द्या। धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने इतर काही ऊर्जा प्रकल्पांची प्रकरणं समोर आली असून त्याबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा राऊतांनी दिला। अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आणि या बैठकीला आमदार बच्चू कडू, आमदार रवी राणा, आमदार यशोमती ठाकूर उपस्थित होते। या बैठकीत बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील फिनले मिल सुरू करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। या बैठकीत मिलसाठी देण्यात येणाऱ्या 20 कोटी रुपयांच्या निधीवरून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात जुंपली। दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे। कामगार लोक उपाशी होते, त्यांनी मदत केली, बाजूला म्हटले शरम वाटायला पाहिजे बाजूला बसून की त्या ठिकाणी काय केलं तुम्ही। आणि मिल काँग्रेसच्या काळात सुरू झाली आणि भाजपच्या काळात ते बंद पडली, याचं थोडं दुःख वाटलं पाहिजे। तुमच्या काळात ते मिल कशी बंद पडली याची थोडीशी लाज वाटणं गरजेची आहे। जिल्हा नियोजन समिती बैठकीतील या राड्यामुळे बच्चू कडू आणि राणांमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला। लोकसभा निवडणूक निकालात राज्यात महाविकास आघाडीला यश मिळालं। 48 पैकी 36 जागांवर
विजय मिळवत महाविकास आघाडीनं सत्ताधारी महायुतीला झटका दिला। लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला। सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेली महाविकास आघाडी आता कामाला लागली आहे। आचारसंहितेपूर्वीच विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी महायुतीचा आहे, तर सरकारच्या योजना फसव्या असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय। या सगळ्या धामधुमीत विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता देखील आहे। याच पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। आचारसंहिता लागली तर घोटाळा होऊ नये म्हणून ती आचारसंहिता 20 सप्टेंबरच्या आसपास लागेल असं गृहीत धरून, म्हणजे माझं काही भविष्य नाही आहे, गृहीत धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानानुसार 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर खऱ्या अर्थानं विधानसभेची रणधुमाळी सुरू होण्याची चिन्ह आहेत। आणि यानंतर दमदार 10 या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।